लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 नोव्हेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. सहज आता पार्थ काव्याला विचारतो सुरुवातीला, तुम्हाला जीवाबद्दल काही कळलं का हो काव्या? अचानक मग काव्याला जीवाचं नाव घेतलं ठसका लागतो. आता पार्थ तिच्या जवळ जाऊन तिला पाणी वगैरे देतो आणि म्हणतो, सावकाश काव्या. काय हो, पाणी पिताना विचार करायचा नसतो. काव्या म्हणते, तुम्ही पण कमाल करता. पाणी पिता पिता तुम्हीच मला प्रश्न विचारला त्यामुळे. पार्थ म्हणतो, सॉरी मीच जरा जीवाबद्दल जास्तीच विचार करत होतो. काय आहे ना, माझ्यापेक्षा जरा जीवा वेगळा आहे हो. मी कसा शिस्तीत राहतो, फोकस राहतो, म्हणजे आतापर्यंत मी असाच राहिलो, पण माझा जीवा तसं नाही हो. जरा स्वच्छंदी येतो, त्याला मनाला वाटेल तसं जगायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर माझ्या जीवाला वाटेल तसं जगायला आवडतं. त्याच्या बाबतीत असं घडायला नको होतं हो काव्या. प्रेक्षकांनो, वसू आत्याला आता त्या पेनड्राईव्ह मधला मुलगा दिसणार आहे बरं का. पुढचा प्रोमो त्यांनी असा दाखवलाय. आता पुन्हा या दोघी काय कांड करतात ते त्यांचं त्यांनाच माहिती, पण येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असणार यात शंका नाहीये. काव्या आता या पार्थला खूप सुरेख उत्तर देते बरं का. काव्या म्हणते, कसं असतं ना पार्थ, प्रत्येकाला स्वच्छंदी जगायला आवडतं, पण तसं होत नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी स्वप्न, काहीतरी फोकसपणा असायलाच हवं ना. एकदा का आपलं ध्येय आपण ठरवलं की आपण मागे हटायचं नसतं. सगळ्यांनाच आवडतं मनासारखं जगायला. किती दिवस असं घरातला लाडोबा बनून राहणार आहेत जीवा? नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आपण प्रत्येकानेच आपलं ध्येय आणि स्वप्न पूर्ण करायला हवं. आणि मी नेहमीच आतापर्यंत जीवाला, आता ती असं एकदम अचानक बोलते आणि म्हणते, नेहमी जीवाला काय? पार्थ एकदम दचकतो. आणि मग काव्या म्हणते, नाही मला असं म्हणायचं होतं की मी अनिशा म्हणायचं होतं, मला चुकून जीवा आलं तोंडात, असं काव्या पार्थला म्हणते. आणि म्हणते, अहो मी अनिशाला म्हणत असते पार्थ नेहमी, किती कुठे माझं ऐकते, ती पण अशीच आहे, कधीच माझं ऐकत नाही. आता असं बोलते काव्या आणि तिथून उठून जाते बरं का. विषय बदलावा म्हणून ती तिथून उठून गेली आहे. ड्रेसिंग टेबलवर जाऊन ती ते दागिन्याचे बॉक्सेस, कपाटात रिकामे बॉक्सेस असतात ते ठेवत असते. आता पार्थचं लक्ष जातं तिच्याकडे. पार्थ म्हणतो, अरे हे काय, तुमचे दागिन्याचे बॉक्स रिकामे आहेत का? त्यावर काव्या म्हणते, हो अहो मी ताईंना दिलेत ते सगळे दागिने, तुम्हाला आठवत नाही का? म्हणजे ताईचे आणि माझे दागिने कॉमन आहेत. पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्ही नेहमीच असे एकमेकींचे दागिने घालता का? काव्या म्हणते, हो नेहमीच घालते मी. अहो काय ना पार्थ, आम्ही लहानपणापासून असंच करतो, म्हणजे लग्नाच्या आधीपासून आम्ही असे एकमेकींचे दागिने घालतो. लग्नानंतर आम्ही असंच कंटिन्यू केलंय. पार्थ म्हणतो, तुमचे स्वतःचे दागिनेच नाहीयेत काव्या? काव्या म्हणते, हो मग त्याला काय झालं पार्थ? अहो तुम्ही आणि तुमचे भाऊ जीवा एकमेकांचे म्हणजे वस्तू वगैरे वापरता ना, शर्ट झाले, शूज, बॅग, म्हणजे तसंच आम्हा दोघींचं बहिणीचं पण आहे. त्यावर पार्थ म्हणतो, अरे मुलांचं वेगळं असतं काव्या, पण मुलींचं तसं नसतं ना. अहो मुलींना तर स्वतःचे दागिने, स्वतःचं असं वेगळं आवडतं ना. काव्याला तो विचारतो, खरंच काव्या तुमच्याकडे स्वतःचे दागिनेच नाहीयेत? काव्या म्हणते, नाही खरंच अहो पार्थ, म्हणजे लहानपणापासून दागिन्यांची मला खूप काही आवड नव्हती. ताई जेव्हा स्वतःसाठी काही वस्तू आणायची ना, किंवा काही दागिने वगैरे आणायची, तेव्हा मला ना त्या वस्तूंवर आणि त्या दागिन्यांवर हक्क दाखवायला फार आवडायचं. म्हणजे मला फार आवडायचं ताईचे दागिने घालायला. ताई पण मला नेहमी घालू द्यायची तिचे दागिने. आमच्या दोघींमध्ये काय, लहान असताना काय आणि मोठेपणी काय, तुझं माझं कधीच नव्हतं. जे होतं ते आमच्या दोघींचं होतं. त्यामुळे माझ्याकडे माझी अशी ज्वेलरी नाहीये पार्थ. अरे वा किती छान. काव्या आणि नंदिनी या दोघींचं बॉन्डिंगच खूप सुरेख दाखवलंय त्यांनी. आता इकडे बाई मानिनी ताई कोणाच तरी फोनवर बोलताय. आता मला असं वाटतं बहुतेक त्यांच्या बहिणीशी फोनवर बोलत होत्या बरं का. आता त्या बोलता बोलता म्हणतात, बाई आजकाल कोण दागिने घेतो, किती रेट झालाय दागिन्यांचा. हो बरं प्रेक्षकांनो, खरंच दागिन्यांचा भाव प्रचंड वाढलाय. आणि त्यातनं आता दागिने जर घ्यायला गेलं आणि नंतर भाव कमी झाला तर बापरे. त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही याचा जरा 10 वेळेला विचार करा बरं. पार्थ आता विचार करतोय की बापरे, काव्याकडे खरंच स्वतःचे दागिने नाहीये. मानिनी ताई फोनवर बोलता बोलता त्यांच्या बहिणीला म्हणत असतात, बाई किती रेट वाढलेत दागिन्याचे, आता सोन्याचे दागिने करणं काय शक्य आहे? नाही, तुमच्या घरी जर कुबेराचे वंशज असतील तरच दागिने करा, शक्य नाही बरं. आता तेवढ्यात पार्थ येतो या मानिनी ताईंकडे आणि म्हणतो, ए आई मला काव्यासाठी ना दागिना करायचा एखादा. मानिनी फोनवर म्हणते, बाई बाई सापडला बघ, माझ्या घरातच आहे कुबेराचा वंशज, माझा पार्थ. अगं काही नाही, पार्थशी बोलते जरा, मग बोलते तुझ्याशी, असं म्हणून फोन ठेवून देते ही मानिनी. पार्थ म्हणतो, काय ग ए आई, ताई मावशीचा फोन होता का? आई ताई मावशीचा मुलगा कसा आहे ग? मानिनी म्हणते, हो अरे बरं आहे, पण काय तुझं काय अचानक काव्यासाठी दागिना वगैरे करायचा आहे तुला? काय तुझी बायको काय चिडली का काय पार्थ? नाही म्हणजे कूस वळवून वगैरे झोपून गेली का हट्ट करून? काय रे?
आता पार्थ ना लाजायला लागतो. तेव्हा मानिनी चिडवते त्याला आणि म्हणते, "अगं बाई, कसं लाजलं ते कार्ट माझं." पार्थ म्हणतो, "ए आई, असं काय करते ग? माझी बायको काय तुला हट्टी वाटली?" मानिनी गंमत करते आणि म्हणते, "अगं बाई, नाहीये का तशी तुझी बायको हट्टी? मला काय माहिती. नाही पण सांग तरी, अचानक तुला असं दागिनं का करायचंय काव्याला?" पार्थ म्हणतो, "अगं आई, काव्या किती मेहनत घेत आहे अभ्यासात आणि मला पण त्यांच्याकडे पाहून असं इन्स्पायर झाल्यासारखं वाटतं बघ. आपल्या घरात काय वातावरण आहे बघ ना, आणि अशा वातावरणात फोकस करणं खरंच चॅलेंजिंग आहे. त्यामुळे ना म्हणजे मला असं वाटतं की त्यांना एखादा दागिना करावा आणि त्यातनं ना त्या नंदिनीचे दागिने वापरतात ग, कॉमन दागिने वापरतात दोघी बहिणी. त्यामुळे मला असं वाटलं की काव्याला एखादा दागिना करावा." मग आता या मानिनीबाई म्हणतात, "कर रे बाबा, कर. कर एखादा काय, मला तर वाटतं तू छान नेकलेस कर, बांगड्या घे आणि एक मंगळसूत्र कर बाबा." आता पार्थ म्हणतो, "आई, मंगळसूत्र आहे ना त्यांच्याकडे." मानिनी म्हणते, "अरे बाबा, बायकांना मंगळसूत्र घ्यायला खूप आवडतं. असू दे, एकच नवरा असला तरी अनेक मंगळसूत्र घ्यायला बायकांना आवडतं बरं. बायकोच्या कौतुकासाठी दागिने घ्यायला ठरवलेस ना तू, मग सुंदर असं मंगळसूत्र घे आणि तुझ्या हाताने गळ्यात घाल." खरंय हा प्रेक्षकांनो, कोणाकोणाला असे वेगवेगळ्या व्हरायटीचे मंगळसूत्र वापरायला आवडतात. मला पण प्रचंड आवडतं. बाहेर जाताना मी चांदीचं मंगळसूत्र घालत असते आणि घरात सोन्याचं. बाहेर घालायचा लाग नाहीये. असो, मला नक्की सांगा तुमच्याकडे पण अशी वेगवेगळी मंगळसूत्र आहेत का? तर बघा, आता इकडे मानिनताई म्हणतात, "तू काय घेणार आहेस तिच्यासाठी?" तर पार्थ म्हणतो, "आई, मी घेईल मंगळसूत्र, पण त्यांना असं केलेलं आवडेल का?" मानिनी म्हणते, "का नाही आवडणार? अरे नक्की आवडेल तिला. तिच्या गळ्यात आत्ता जे मंगळसूत्र आहे ना पार्थ, ते जबरदस्ती झालेल्या लग्नाचं आहे. म्हणजे ते मंगळसूत्र जेव्हा तू घातलं होतंस, तेव्हा त्या मंगळसूत्राचं तिला ओझं वाटत होतं. आता तू जे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालशील ना, ते ती जबाबदारीने घालेल आणि मानाने मिरवेल बघ तुझ्यासाठी." चला, आता पार्थला त्याच्या आईची आयडियाची कल्पना सॉलिड आवडली. तो म्हणतो, "आई, असं म्हणतेस? पण हे आई, अगं काव्यासाठी केलेला हा माझा पहिलाच दागिना ना, पण मला ना आता त्यावर म्हणजे त्या दागिन्यावर असं काहीतरी मस्त माझ्या आणि काव्याच्या नात्याची झलक हवी आहे." मानिनीताई म्हणतात, "हो रे बाबा, डिझाईन ठरव, पण तुमच्या नात्याची झलक म्हणून बोका आणि मांजर पेंडंट काही करू नको रे बाबा." आता पार्थ म्हणतो, "ए आई, काहीतरीच काही काय जोक मारतेस? नाही, मला एवढंच म्हणायचं होतं अगं आई, की तो दागिना पाहिल्या पाहिल्या त्यांना असा आवडला पाहिजे. बाकी तू आमच्या नवरा बायकोमध्ये बोलू नकोस बरं." पार्थने गंमत केली आहे आईची. मग आता मानिनीताई त्याला एक चापट मारतात आणि म्हणतात, "ए दीडशाण्या, तू आला होता माझ्याकडे." मग पार्थ त्याच्या आईची पापी घेतो आणि म्हणतो, "थँक यू आई." असं म्हणून आता तो निघून गेलाय. आता मी तुम्हाला आधीच एक हिंट देते. काय आहे ना, हा पार्थ आता काव्यासाठी एक सुंदर असं मंगळसूत्र करणार आहे आणि त्यामध्ये काव्यार्थ असं नाव तो लिहिणार आहे. तर बघा, आता हा तो सीन संपला. आता मानिनीताई बाई भलत्याच खुश आहेत. मानिनीताईंना मनातून आनंद होत असतो. त्या विचार करतात, "बाई, माझा पार्थ किती विचार करतोय काव्याचा. देवा, या दोघांचा प्रेमाचा रंग एकमेकांमध्ये मिसळून जाऊ दे. दोघांच्याही आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे." असं त्या देवाजवळ प्रार्थना करतात. आता असं काही चांगलं व्हायला लागलं यांच्या घरात, की काहीतरी वाईटाचा मिठाचा खडा ती वसू आत्या टाकायला तयारच असते प्रेक्षकांनो. आता एक्झॅक्टली तेच होणार आहे. यांच्या प्रेमाचे रंग चढायला लागले, की काव्य आणि जीवाचा पास समोर येणार आहे, असा एक अंदाज आहे माझा. कारण आता काय झालंय, इथून पुढचा सीन त्यांनी त्या पिहूचा दाखवलाय. आता ही पिहू ते काय ते कसली कॅलिओग्राफीची प्रॅक्टिस करते ना, आता सहज तिने काव्या आणि जीवा असं नाव लिहिलंय ड्रॉइंग पेपरवर. काव्या जीव असं तिने लिहिलंय बरं का. आणि तिने ते लिहिलं आणि ते लिहिल्यावर तिलाच कसं तरी झालं आणि ती घाबरते आणि विचार करते, "अरे, मी या दोघांचं नाव का लिहिलं असेल?" आता तिला पास्ट आठवतो. म्हणजे तिने बघितलंय ना, जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तिला आता ते सगळं आठवतं आणि ती मनाशीच बडबडते, "बापरे, मी काव्या वहिनीच्या नावापुढे जीवा का लिहिलं? अरे, यांचा भूतकाळ माझ्या डोक्यातून का जात नाहीये? माझ्यामुळे यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नको यायला. नाही नाही, हे कोणालाच कधी कळलं नाही पाहिजे." एवढूसं लेकरू ते, पण त्यालाही कळतंय प्रेक्षकांनो की हा भूतकाळ चुकीचा आहे. असो, आता तिने तो पेपर फाडून टाकलाय टराटरा आणि फेकून दिलेत. ते फाडून तुकडे तुकडे केलेत त्या पेपरचे आणि घाबरली आहे जराशी. असो, आता इथे नंदिनी आणि पार्थचा सीन दाखवलाय. नंदिनी पार्थला म्हणते, "काव्या आहे का?" "नाही, सॉरी, म्हणजे मी काव्याला भेटायला आले होते पार्थ." पार्थ म्हणतो, "त्या ना कॉलेजला गेल्यात." नंदिनी आता या पार्थची माफी मागते बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणते, "सॉरी पार्थ, जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगायला हवं होतं. तुम्हाला माझ्याकडून नाही, काव्याकडनं कळलं. सॉरी, सॉरी पार्थ, खरंच सॉरी. मी असं वागायला नको होतं."
मी तुम्हाला आधीच सॉरी म्हणायला हवं होतं, आधीच सगळं सांगायला हवं होतं. आय एम सॉरी पार्थ. सॉरी म्हणतो, ठीक आहे, इट्स ओके नंदिनी, हरकत नाहीये. तुम्ही काही मुद्दाम हे सगळं लपवलेलं नाहीये, मी समजू शकतो. लगेच नंदिनी म्हणते, हो पार्थ, थँक यू. तुम्ही काव्याला माफ केलंय मला कळलं, तसंच मलाही माफ करा ना. मी तुमची मैत्रीण म्हणून तुम्हाला आधी सांगायला हवं होतं. पण खरं सांगते पार्थ, मी तुम्हाला किंवा घरच्यांना मनस्ताप देऊ इच्छित नव्हते. त्यावर पार्थ म्हणतो, काय आहे नंदिनी, असं काय मनस्ताप वगैरे बोलताय? फॅमिलीमध्ये किंवा एकमेकांमध्ये बॉन्डिंग असते, असं मनस्ताप होत नसतो आपल्या माणसांचा. नंदिनी, फॅमिलीमध्ये एकमेकांमध्ये विश्वास असतो, एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायची असतात. मला सांगा बरं, जर मी आणि काव्याने तुमच्यापासून असं काही लपवलं असतं तर तुम्हाला आवडलं असतं का? नंदिनी म्हणते, नाही, खरंच नसतं आवडलं पार्थ. कळतंय मला, माझं खूप चुकलंय. सॉरी, खरंच सॉरी. पार्थ, मी माझी चूक मान्य करते. मी खरं सांगू का तुम्हाला, मला काही सुचलंच नाही. सगळं अचानक घडलं हो, कुठे काय काय सावरू समजलंच नाही. म्हणून मी आता सुद्धा ज्वेलरकडे गेले होते, आपल्या आजींचा हार परत मिळतो का बघायला. पार्थ म्हणतो, मिळाला का मग? आता नंदिनी म्हणते, नाही ना, त्यांनी काही माहितीच दिली नाही मला. मला तर म्हणाले की कोणाला हार विकलाय हे सांगणं आमच्या पॉलिसीत बसत नाही. मला त्यांनी काहीच इन्फॉर्मेशन दिली नाहीये. तो हार जर परत आला ना पार्थ, तर जीवाच्या मनावरचं बरंच ओझं कमी होईल आणि दुःख सुद्धा. मला जर तो हार मिळाला तर बरं होईल. पार्थ म्हणतो, ठीक आहे, आता काळजी करू नका नंदिनी, आता आपल्या हातात गोष्टी नाहीये, पण लवकरच व्यवस्थित सगळं होईल आणि काहीतरी पर्याय सुचेल आपल्याला. नंदिनी म्हणते, हो, सुचायलाच हवा, काहीतरी पर्याय सुचायलाच हवा, कारण मी जीवाला असं कुढत जगलेलं बघू शकत नाही पार्थ. मला पूर्वीसारखे हसरे आणि खेळते जीवा हवेत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड पण त्यांनी छान दाखवलाय हं. अशात ही मालिका खूपच मस्त दाखवतायत आणि सगळे डायलॉग वगैरे मस्त अमेझिंग दाखवतायत. आता बघा पुढे जे त्यांनी नंदिनी घ्यायला जाते ना जीवाला, मला तर बाई तो सीन फार आवडला. मी आज खूप वाट बघत होते या मालिकेची सुद्धा. तर बघा, नंदिनीने ठरवलंय की जीवाचं हास्य परत आणायचंय. ती आता पार्थला ते सांगते आणि पार्थ म्हणतो, नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल नंदिनी. इथून पुढच्या सीन मध्ये त्यांनी जीवा दाखवलाय. आता हा जीवा बिचारा खूप वेळ काम करतोय बरं का प्रेक्षकांनो. वडील आता जरा स्ट्रिक्ट झालेत. आता तेही वडीलच आहेत याचे, ते काही दुश्मन नाही आहेत. त्यांनी याच्या चांगल्या भविष्यासाठी हा निर्णय घेतलाय. आता एवढ्या वयाचा तो झालाय, त्याची स्वप्न काही अजून पूर्ण झाली नाहीयेत. आता असा किती दिवस तो उंडारणार आणि वडिलांच्या जीवावर जगणार सांगा बरं. आता ऑफिस मधली सगळी लोक चालली जातात, जीवा एकटाच तिथे राबत असतो. बऱ्याच वेळ काम करता करता त्याला वेळेचं पण भान राहत नाही आणि मग अचानक कळतं, अरे बापरे, बराच उशीर झालाय. आता तो पाणी वगैरे पितो आणि ऑफिसमधून जायला निघतो. आता इथे त्यांनी एक गाणं ऐकवलंय बरं का, पाऊल थकलं नाही असं ते गाणं आहे. आणि मग पुढच्या सीन मध्ये मानिनी ताई सगळं जेवणाची तयारी करतात. नंदिनीला म्हणतात, अगं नंदिनी, गॅस बंद करशील का? नंदिनी म्हणते, हो आई, केलाय. आई, बाबांचा फोन आलाय का? निघाले का होते जीवांना घेऊन? त्यावर आता मानिनीताई म्हणतात, अगं आला होता त्यांचा मेसेज, येतीलच ते इतक्यात. तेवढ्यात विक्रम येतात आणि म्हणतात, बाप रे, काय ट्रॅफिक आहे, चल ग मानिनी, मला वाढ ग जेवायला. आता नंदिनी मागे बघत असते बरं का, जीवा आलाय की नाही असं स्वयंपाकघरातून डोकावून पाहत असते. मग मानिनी विचारते पटकन नंदिनीला बघून, अहो जीवा कुठे? आता विक्रम कसे चिडतात बघा. ते म्हणतात, जीवाचा काय संबंध? नंदिनी आश्चर्याने पाहायला लागते बरं का विक्रमकडे. विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, मी काय जीवाला पाळणा घरातून आणायला गेलो होतो काय? त्याला दिलेलं काम करतोय ना तो ऑफिसमध्ये. मानिनी म्हणते, बापरे, अजूनपर्यंत किती उशीर झाला अहो, असं कसं बसू दिलं तुम्ही जीवाला? विक्रम म्हणतात, असं कसं बसू दिलं म्हणजे? त्याला दिलेलं काम त्याने नसेल संपवलं तर मी काय घरी घेऊन येऊ का? काय अपेक्षा काय तुझी? मानिनी आता म्हणते, नाही अहो, तसं नव्हतं म्हणायचं मला. विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात, जरा काम करू दे त्याला, करू दे काम. अगं आतापर्यंत उंडारला ना, आता मान मोडेपर्यंत बसू दे त्याला. लगेच आईची माया नको आडवी आणू मध्ये. मानिनी म्हणते, नाही हो, तसं नाही. तुम्ही मला मेसेज केला होता की आम्ही ऑफिसमधनं निघालो, म्हणून मला वाटलं जीवा असेल तुमच्या सोबत. मग लगेच विक्रम म्हणतात, आता त्या रम्याने मला विचारलं, मी येऊ का मामा तुझ्या सोबत, म्हणून मी तुला असा मेसेज केला. आता मानिनी विचारते, रम्या कुठे आहे मग? आता हे विक्रम म्हणतात, ती फेरा मारतीये, तिला फोन आला म्हणून बाहेर. आता मी येऊ का नको घरात, का जाऊ परत घरात? नाही म्हणजे परत जाऊ का बाहेर, का बाहेरून खाऊन येऊ मी? आता मानिनी म्हणते, अहो असं काय करतात तुम्ही विक्रम, असं काही बोलले का मी तुम्हाला? किती पारा चढलाय तुमचा, शांत व्हा बरं तुम्ही. अगं नंदिनी, पाणी आण ग जरा. विक्रम चिडून म्हणतात, काही नकोय पाणी बिणी मला. नंदिनीवर चिडले नाहीयेत ते, पण आता ते संतापलेत आणि म्हणतात, तू पटकन मला जेवायला वाढ, मला भूक लागली आहे.
पण प्रेक्षकांनो, मला नाही वाटत की जीवा येईपर्यंत त्याचे बाबा जेवतील. बघूयात आपला अंदाज कितपत खरा निघतोय ते उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच आपल्याला. नंदिनीला बाई फार वाईट वाटतंय. विक्रम निघून जातात. नंदिनी लागते रडायला आणि विचार करते, बापरे, जीवा अजूनपर्यंत ऑफिसमध्ये आहेत. आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता. देवा, जीवाला काही त्रास होत असेल का? का ते एकटेच बसले असतील ऑफिसमध्ये? असे अनंत विचार नंदिनीच्या मनात घोळतात. आता मध्ये उगाच या वसुआत्याचा सीन दाखवला. वसुआत्या विचार करतात, बाई अजून का नाही आली रम्या? ऑफिसमधनं निघाली, मेसेज तर केला आणि कुठे गेली कोणास ठाऊक. आता ही रम्या येते आणि मागून वसुआत्याला गोल गोल फिरवायला लागते आणि खूप खुश झालेली असते ती. वसुआत्या म्हणतात, काय गो अगं हळू रम्या, मला चक्कर येईल ग. काय गो, किती दिवसांनी ऑफिस म्हणजे एवढी तुला हसताना बघते, ऑफिसमध्ये काही झालं का? त्यावर रम्या म्हणते, आई अपमान झाला, अपमान, घोर अपमान झालाय त्या नंदिनीच्या जीवाचा. मग आता वसुआत्या म्हणतात, मला सांग सांग, सविस्तर सांग सगळं. मग रम्या मस्त आनंदाने उड्या मारत सांगते, अगं तुला माहितीये ना, म्हणजे ते भास्कर काकाचा फोन यायचा तेव्हा आपली पहिली पायरी होती प्लॅनची. पण आज आज मामा आणि जीवामध्ये ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर तमाशा झाला. अगं तेव्हा मला असं वाटत होतं की आपल्या प्लॅनचा कळस बघते मी. आई गो, काय प्लॅन बनवलास ग तू, तू ग्रेट आहेस, आय लव्ह यू आई. वसुआत्या म्हणतात, चला आता ऑफिसमध्ये रोज या अपमानाची मालिका सुरू राहणार. तर आता त्या जीवाला असं बघून त्या नंदिनीला त्रास होईल. रम्या म्हणते, आई तिला त्रास जरी नाही झाला ना तरी मी तिला टोचून टोचून त्रास देत राहील. अगो मुद्दाम आता जेवायला जाऊ ना आपण खाली, तेव्हा मुद्दाम मी त्या नंदिनीला विचारते की नाही, त्या जीवाला विचारते की तुझा आजचा दिवस कसा होता? वसुआत्या म्हणतात, नाही नाही रम्या, घाई नाही करायची. रम्या म्हणते, का ग आई? मग वसुआत्या म्हणतात, अगं मी ज्या जीवाला ओळखते ना, तो त्याची पडती बाजू नंदिनीच्या समोर यूज देणार नाही. तो नंदिनीला उलट असं भासवेल की त्याने ऑफिसमध्ये खूप मन लावून काम केलं, इतरांनी त्याचं किती कौतुक केलं. एकदा का नंदिनीला हे पटलं ना, मग आपण नंदिनीला रियालिटी चेक करायला लावूयात. मग लगेच वसुआत्या म्हणते, आई कसली भारी आहेस तू, असं म्हणून आता मिठी मारते तिच्या आईला. इकडे बघा प्रेक्षकांनो, आता हा मालिकेचा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात आणि अतिशय गोड सीन आहे हा. जीवा बघतो घड्याळीत खूप उशीर झालाय. आता काय करावं, इथे तर रिक्षा पण नाहीये, त्याला आता घरी जायचं असतं आणि आता तो विचार करतो कॅब बुक करावी. पण इतकी रात्र झालेली आहे त्यामुळे कॅबही त्याची बुक झाली नाही. बुक झाल्यावरही ती कॅन्सल झाली. जीवा विचार करायला लागतो, अरे काय करू आता, बस पण मिळणार नाही. अरे यार, मी माझी बाईक आणायला हवी होती, पण आता बाईक चालवायचे त्राण पण नाहीये माझ्यात. जीवा खूप थकलाय. मी ना प्रेक्षकांनो केव्हाची ना विचार करतेय, असा कुठला पिक्चर होता हो, त्यामध्ये तो असा म्हणजे मुलगा मन लावून काम करतो, जीव तोडून काम करतो, त्याला सवय नसते बघा कामाची आणि इतका थकतो तो आणि झोपून जातो. असला ना कुठला तरी पिक्चर होता बघा, मी खूप आठवतीये. तुम्हाला जर आठवलं ना तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता तेवढ्या जीवाच्या तोंडावर एक लाईट पडतोय गाडीचा. जीवा चिडून म्हणतो, कोण आहे रे? आता नंदिनी आली आहे प्रेक्षकांनो, स्वतः एवढ्या रात्रीची स्वतःचा विचार न करता ती जीवाला घ्यायला आली आहे. किती स्वीट ना, खूप गोड. नवरा बायकोचं नातं असावं असं, म्हणजे समोरच्याच्या मनात काय आहे ते न बोलता कळलं पाहिजे. खरंच कळलं पाहिजे. कुठेतरी ही बॉन्डिंग प्रत्येकामध्ये असते बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी आता हेल्मेट वगैरे काढते आणि इथे थोडंसं म्युझिक गाणं वाजलंय, विसरलो मी भान सारे. इतकं सुंदर गाणं आहे ना, खूप सुंदर सुंदर गाणे ऐकवतात या मालिकेत. आता जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो. त्याला असं वाटतं की नंदिनी त्याला दिसतीये समोर, हे स्वप्न तर नाही ना. आता ते तू अचानक स्वप्न सुंदरी, ते बोल जे आहेत ना गाण्याचे, ते अगदी परफेक्ट सूट झालेत या सिच्युएशनवर. नंदिनी अशी समोर येते जीवाच्या. जीवा खूप वेळ बघत असतो तिच्याकडे आणि नंदिनी त्याच्याकडे. जीवा आता हळूच म्हणतो, नंदिनी, अरे मला चकाचकबाईचं स्वप्न पडतंय का भास होतंय? आता तो तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो आणि आता तिला असा हात लावायचा प्रयत्न करतो. तेव्हा नंदिनी त्याच्या हातावर चापट मारते. जीवा म्हणतो, ओय, अरे तू खरंच आली आहेस की काय? नंदिनी म्हणते, का अजूनही विश्वास नाही बसत आहे का? पसारेवाला, हो पसारेवाला, असा चिमटा घेईल ना मग लक्षात येईल की खरंच चकाचक बाई तुम्हाला घ्यायला आली आहे. आता जीवा म्हणतो, अरे तू खरंच आली आहेस नंदिनी मला घ्यायला? मग नंदिनी म्हणते, हो मी खरंच आली आहे. नंदिनी म्हणते, आत्ता मगाशी म्हणत होतात ना की कोणीतरी अलगद उचलून घरी न्यावं, तेच करायला आलीये मी जीवा. जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, अगं एवढ्या रात्री कशाला बाहेर आलीस, उगाच तुला त्रास. नंदिनी म्हणते, त्रास काय त्याच्यात,
तुम्ही मला आनंद निवासला पिकअप करायला यायचा तेव्हा तुम्हाला त्रास व्हायचा का? आणि मी तर बाबा नंदिनी म्हणून आले आहे. जीवा म्हणतो म्हणजे? आता हा जीवा असं विचारतो तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही रिक्षावाल्याचा गेटअप करून यायचात मला घ्यायला. मी तर जशी आहे तशीच आले आहे बरं. चला चला निघायचं का? आता जीवा म्हणतो. नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, अहो काय चलताय ना, घरी जायचंय, उशीर होतोय. जीवा म्हणतो, ए नंदिनी, अगं म्हणजे खरंच तुम्हाला असं अलगद उचलून नेणार आहेस का? नंदिनी म्हणते, काय जीवा मस्करी करता माझी. जीवा आता खूप गोड हसतो प्रेक्षकांनो आणि नंदिनी आता त्याला त्याच्या गाडीवर अशी मागे बसवते. अय्या किती गोड ना प्रेक्षकांनो, मला फारच आवडला बाई हा सीन. आता हे बिचारे एवढं थकलेलं असतं ते जीवा, त्या गाडीवर बसल्या बसल्या त्याला थंड वाऱ्याची झुळूक लागते आणि तो तसाच नंदिनीच्या खांद्यावर झोपून जातो. नंदिनी आता त्याच्याकडे अशी बघते अगदी मायेने. कसं असतं प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला ना दिसणं, तरुणपण हे सगळं मॅटर नसतं करत. प्रेम जे आहे ना ते चिरतरुण असतं. अगदी तुम्ही म्हातारे जरी झालात ना तरी म्हातारपणी पण ते प्रेम तरुणच असतं. वा, अतिशय सुरेख असा सीन होता प्रेक्षकांनो. या सीनसाठी लाईक करायला विसरू नका. आता त्यांनी इथे सुद्धा एक सुंदर गाणं ऐकवलंय. हे गाणे ना म्हणजे मला अपरिचित येतो. खरंच मला हे गाणे माहिती नाहीये. तुम्ही नक्की टीव्हीवर ऐका. तुम्हाला सुंदर अशी गाणी आज ऐकायला मिळणार आहे या मालिकेत. आता इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपवला बरं. पुढच्या प्रोमोमध्ये बघतोय आपण नंदिनी जीवाला छान झोपवते, त्याच्या अंगावर चादर वगैरे टाकते. किती गोड ना प्रेक्षकांनो. खरंच नवरा बायकोमध्ये अशी बॉन्डिंग असायलाच हवी. आता इकडे या पार्थला काव्यासाठी मंगळसूत्र करायचंय. काव्या तेवढ्यात त्याच्यासाठी सिनेमन कॉफी आणते. आता त्याला झलक हवी आहे त्यांच्या नात्याची. मी मगाशी म्हटलं तसं काव्यार्थ नावाचा हा मंगळसूत्र करणार आहे. ती कॉफी सांडली आहे ना त्या पिहूने काढलेल्या चित्रावर, तर काव्यार्थ असं त्या पार्थला दिसतं आणि त्याला कळतं की आमच्या नात्याची झलक म्हणजे काव्यार्थ नावाचं हे मंगळसूत्र. आता बघूया ते मंगळसूत्र तो केव्हा आणतो काव्याला. आणि या दोघी मायलेकींना ती फुटेज सापडलंय बरं का प्रेक्षकांनो आणि त्या ते फुटेज बघतायत. आता यांच्या सगळ्या नवरा बायकोमध्ये छान चाललेलं असताना या दोघी मायलेकी मिठाचा खडा टाकणार असं दिसतंय. कसं असतं ना प्रेक्षकांनो, आपण लव्ह स्टोरी नेमकी कोणाची छान आहे हे सांगू शकणार नाही, कारण या क्षणाला मला तरी जीवा आणि नंदिनीची लव्ह स्टोरी खूप गोड वाटतेय. तितकीच गोड लव्ह स्टोरी पार्थ आणि काव्याची पण आहे. दोघाही पेअरमध्ये जज करणं जरा मुश्किल आहे, पण तरी मला नक्की सांगा की तुम्हाला कुठली जोडी आवडते. चला तर मग तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आजची सुट्टी एन्जॉय करा माझ्या रिव्ह्यू सहित आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच 1 लाखाची फॅमिली आपल्याला पूर्ण करायची आहे. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.